की 23 पासून आम्ही बेमुदत उपोषण करतोय आणि 25 ला अंगणवाड्या बंद करून जेल भरो करतोय। बघत होतं सरकार की संघटनेत किती दम आहे। एक लक्षात घ्या, तुम्ही 5 वर्ष असाल नसाल, संघटना आणि कृती समिती ही शून्यातनं वर आलेली आहे आणि ती कायम आज अंगणवाडी सेविका तिच्या पाठीशी आहेत। काल त्यांना मान्य करावं लागलं। भगिनींनो, आपल्याबद्दल चर्चा केली, अंगणवाडीच्या बायका काम करत नाहीत, काय मानधन वाढ द्यायची आहे? अहो, लाडकी बहिणीत आम्ही दाखवून दिलं की मध्यरात्री 1 वाजो 2 वाजो OTP घेत होत्या बायका, घेत होत्या की नाही? बरोबर आहे। आज लाखो लाडक्या बहिणींना आपल्यामुळे दिलासा मिळालाय। आमच्या अंगणवाडी सेविकेनं वेळ पाहिली नाही की माझी 5 तास ड्युटी आहे का 4.5 तास ड्युटी आहे, पाहिली का? एवढं काम आपण केलं आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, आम्ही कामही केलं आणि लढाई दिला, कामही केलं आणि संघर्षही केला, पण आम्ही झुकणारे नाहीत। आता मात्र आमचा हक्क मिळाला पाहिजे। काल त्यांना झुकावं लागलं आणि मला असं वाटतं कृती समिती बरोबर चर्चा केली आणि त्यांनी मान्य केलं की मला माझ्या काळात तुमच्यासाठी करायचंय आणि मी GR लवकरात लवकर काढते, हे मान्य करावं लागलंय। भगिनींनो, त्याच्यामध्येही थोडे गोंधळ आहेत, आपण समजून घ्या। हे सरकार खोके सरकार आहे। एका बाजूला राष्ट्रवादी, एका बाजूला कुठली शिवसेना म्हणायची की आता एक उद्धव ठाकरेची नाही, दुसरी शिवसेना, बरोबर आहे, आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा गट। त्यामुळे त्या ओढात आणि एक लक्षात घ्या, या जगामध्ये जे खरे लढाऊ आहेत त्यांचाच कस लागतो, तसा आपला कस लागलाय, बरोबर आहे, आमचा कस लागलाय, पण त्या कसाला आम्ही पुरून मोडणार आहोत। आणि त्यामुळं या ठिकाणी भगिनींनो, वाऱ्यासारखं आलं गेलं नाही। ज्या महिला इथं आलेत त्यांनी आपल्या गावात जाऊन आपलं आंदोलन कसं यशस्वी झालं ते सांगायचंय, बरोबर आहे। आणि एक लक्षात घ्या, आपण आशांबद्दल किती म्हणलं तरी आशांनी एक प्रेरणा दिली आपल्याला। त्या 22 दिवस इथं बसल्या होत्या, किती दिवस? 22 दिवस। आणि आपण त्याच्यातनं प्रेरणा घेऊन कृती समितीने ठरवलेलं आहे की जोवर GR निघत नाही, आज आलेल्या महिला गेल्या तरी स्थानिक आणि जवळच्या जिल्ह्यातल्या महिला याच पेंडॉल मध्ये बसणार आहेत, जोवर GR निघत नाही तोवर। लक्षात आलं का? त्यामुळे आपण घरी गेलो तरी आपण सांगितलं पाहिजे आमचं आंदोलन चालू आहे आणि वेळ प्रसंगी आपल्या जिल्ह्यातल्या महिला या ठिकाणी तयार करायच्या आहेत। आदिती तटकरेंनी सांगितलंय की आम्ही भरघोस मानधनवाढ करणार आहोत आणि GR काढणार आहोत, वाट बघूयात आपण। आणि एक लक्षात घ्या भगिनींनो, मॅक्सिमम जेवढा बांधता येईल तेवढं कृती समिती बांधलेली आहे, बरोबर? तुम्ही बांधलेल्या आहात कृती समितीपेक्षाही, बरोबर आहे। म्हणजे किती निराश झाला तरी पुन्हा या मोर्चात काहीतरी होईल बरं का आपलं, आता जाऊन बघून या इराद्याने तुम्ही बांधलेला आहात। आणि आज सरकारला या चेंडू आपण सरकारच्या दरबारात टाकलाय, आता सरकारला लाज वाटली पाहिजे, आपल्याला नाही, की एवढ्या भांडून आपण वेळेत GR नाही काढला तर आपली नाचक्की होईल आणि आपलं सरकार येणार नाही, ही धडकी त्यांना भरली पाहिजे, बरोबर आहे। आणि ती धडकी भरवण्यात आपण निश्चितपणे यशस्वी झालेलो आहे। त्यामुळे भगिनींनो, आपण जेवढं बांधता येईल तेवढं बांधलेलो आहे, पुढेही हे आंदोलन चालूच राहील। फक्त जेल भरो, काही महिला थोड्या उत्साहात होत्या, खरंच काहींना असं वाटत होतं असा रस्ता अडवावा ना लाखोंचा, असं मनात वाटत होतं की नाही, बरोबर आहे। सगळ्या महिला आत्महत्या पेटलेल्या होत्या की कधी एकदा रस्त्यावर जाते आणि 10 शिव्या देते आणि सगळ्या गाड्या मुंबईच्या अडवते। परंतु अलीकडे ही सगळी सरकार आपल्या नैसर्गिक भावना आपल्याला भांडू देत नाहीत। बघा, हे पहिल्यांदाच पाहिलं मी, तिथे बॅरिकेड लावले, पाच तारेचं कुंपण घालून टाकले, येऊ जाऊ एवढीशा रस्ता, बरोबर आहे। आपण नाव नोंदणी केली, पोलिसांनी सांगितलं म्हणजे आपण अटक झालो, पण खरं अटक ते का वाचलं पाहिजे, का वाचलेलं आंदोलन बसते बायकांच्या मनात आहे। ठीक आहे, आज आपण
आता तर कळलं नाही, तर आता तुम्ही समजून घ्यायचं सरकार काय होते. बरोबर आहे. आपण आशा करूयात की लवकरात लवकर GR निघेल आणि तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील. कोणीही सकारात्मक विचार करूयात. मॅक्झिमम कृती समिती बांधली आहे. जेवढं लक्षात ठेवा, एवढंच बोलते आणि या ठिकाणी थांबते. इन्कलाब जिंदाबाद. अरे आवाज